तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जसं की तुम्हाला माहिती आहे, की आपण स्वतःला चॅलेंज दिलंय, की आपल्याला 30 दिवसामध्ये YouTubeचे 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट करायचे. आणि आज आपल्या चॅलेंजचा दिवस आहे 11वा आणि जे आपले सबस्क्रायबर्स आहेत 180. काल आपले 175 होते, आज 180 म्हणजे आपले 5च सबस्क्रायबर्स वाढले आहेत. असं जर डेली 5 आणि 6, 4 सबस्क्रायबर्स वाढत राहिले तर कठीण आहे की आपलं 30 दिवसामध्ये 1000 सबस्क्रायबरचं टार्गेट कंप्लीट होईल. त्यासाठी लवकरच तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा लिंक. जे एडिटिंगशी रिलेटेड शिकण्यात इंटरेस्ट असतील, त्यांना आपल्या चॅनलची लिंक शेअर करा. कारण तुम्हाला माहिती आहे की आपण जेव्हा आपले 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट होतील 30 दिवसामध्ये, तेव्हा आपण ग्राफिक डिझाइनचा क्लास लॉन्च करणार आहे आणि तो अगदी फ्री असेल. तिथे कुठे पैसे वगैरे चार्जेस पे करायची गरज नाही तुम्हाला, काही नाही. आपल्या YouTube चॅनलला डेली व्हिडिओ जातील एडिटिंगशी रिलेटेड आणि आपण त्यामध्ये पूर्ण बेसिक टू ॲडव्हान्स शिकवण्याचा तुम्हाला प्रयत्न करू. तर लवकरात लवकर तुमच्या एडिटर मित्रांना शेअर करा, ज्यांना एडिटिंग शिकायची त्यांना, आणि आपल्या चॅनलला खूप सपोर्ट करा. जसं की तुम्हाला व्हिडिओचं थंबनेल बघून तर समजलं असेल, की आजचा व्हिडिओ आपला कोणत्या टॉपिकवर आहे. तर आज आपण तुम्हाला दिली आहे Google फंड, जे की अगदी फ्री आणि मेन म्हणजे असं आहे, की त्यामध्ये कुठलंही तुम्हाला ॲप्लिकेशन लागणार नाही, की तुम्हाला फॉन्ट कन्व्हर्ट करायचा आहे किंवा कॅलिग्राफीमध्ये तयार करायचं, काहीही नाही. एकदम इझिलीरित्या तुम्ही हे फॉन्ट तुमच्या Photoshopमध्ये किंवा पिक्सेल लॅबमध्ये ज्या कोणत्याही ॲपमध्ये तुम्हाला ॲड करायचे, तिथे तुम्ही ॲड करू शकता. जसं की मी तर एडिटवर क्लिक केलं आणि मेन म्हणजे ही हिंदी, इंग्लिश, मराठी तुम्ही तिन्ही लँग्वेजला अप्लाय करू शकता. फक्त एक असा फॉन्ट आहे, की 1-2 असे फॉन्ट असतील जे की इंग्लिशमध्ये अप्लाय नाही होणार. बाकी तर ऑल होणार. आता काय करायचं तुम्हाला इथं, जसं की आपण एक नाव टाइप करून घेऊ. जसं इथे करून घेऊ आपण वाढदिवस. अ, वाढ वाढदिवस करून घेऊ आणि जसं की आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो ना, वाढदिवस अ, ठीक आहे. वाढदिवस समारंभ असं केलं. आता त्यानंतर याला करू इथून अलाइन बरोबर मीडियम झालं. आता मीडियम अलाइन केली. आता त्यानंतर थोडंसं वाढवून घेऊ इथून साईज आपण याची. आता बघा, जो पहिला फॉन्ट आहे आपला, तो इथून बघा मोदक फॉन्ट, मोदक रेग्युलर. दिसायला पण एकदम खतरनाक आणि याचा पूर्ण बोल्ड लेवल आहे. तुम्ही बॅकग्राऊंडला यूज करू शकता. जसं की कोणाचा फोटो असला ना पर्सनचा, त्याच्या बॅकग्राऊंडला तुम्ही हे टेक्स्ट ॲड करू शकता आणि ऑपेसिटी याची कमी करू शकता. ते दिसायला पण खूप भारी दिसतं आणि बोल्डमध्ये. त्यानंतर आपला जो की तुम्ही खूप साऱ्या डिझाइनमध्ये बघितला, खूप साऱ्या म्हणजे म्हणजे तो 100% तुम्ही फॉन्ट बघितलाच असेल. तो असा आहे की पुला नावाचा. हा बघा, एकदम चांगल्यारीत्या हा फॉन्ट दिसतो. तुम्ही प्रत्येक डिझायनरच्या डिझाइनमध्ये पाहिला असाल, ट्रेंडिंगला फॉन्ट आहे तो. आणि त्यानंतर आपण तुम्हाला दिले हे हे लग्नपत्रिकामध्ये यूज होतो हा फॉन्ट. बालो 02 असा फॉन्ट आहे. हा पण तुम्हाला एकदम इझिलीरित्या डाउनलोड करता येईल. याची पूर्ण फॅमिली रेग्युलर आहे, मीडियम आहे, सेमी बोल्ड आहे, एक्स्ट्रा एक्स्ट्रा बोल्ड आहे, नंतर बोल्ड आहे. हे पण इझिली ते तुम्ही डाउनलोड करू शकता. एकदम चांगल्या प्रकारचे तुम्हाला फॉन्ट दिले आणि जे पुलं आहेत त्या टाइपमध्येच आपण तुम्हाला काही फॉन्ट दिले. जसं की हा कलम आहे. बघा हा पण फॉन्ट कसला भारी आहे. हे जर तुम्ही इझिलीरित्या ॲड केलं तुमच्या डिझाइनमध्ये, तर एकदम खतरनाक लेव्हलची तुमची डिझाइन होते. आणि मेन म्हणजे आपले हेडिंगचे फॉन्ट, जे बऱ्याच जणांचे मला फॉन्ट असे मेसेज होते, की इन्फिनिटी आणि डीजी शिवाय आपण टायटलला कोणते फॉन्ट यूज करू शकत नाही. की ऑब्व्हियसली आपण यूज करू शकतो. Google फॉन्ट असे आहेत, खूप सारे Google फॉन्ट जे की आपण टायटलला यूज करू शकतो. जसं की तुम्ही माझी आता Instagramला डिझाइन बघितली असेल नाही का? विघ्नहर्ता मित्रमंडळाची केली होती आपण. त्यामध्ये खालीच आपण त्याच्या मोठ्या याच्यामध्ये लिहिलं होतं, होम मिनिस्टर स्पर्धा 2025. एकदम चांगल्यारीत्या तो फॉन्ट दिसत होता. तो होता की खंड फॉन्ट होता. तर हा खंड फॉन्ट बघा कसला भारी आहे. आपण बोल्डमध्ये घेऊन बघू. हे बघा याच्यामध्ये जरी तुम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा त्याने टाकलं आणि इन्फिनिटीचे जागी, तरी पण काही हरकत नाही. कारण की दिसायला पण खूप खतरनाक फॉन्ट आहे. जसं आपण टेक्स्टची अलाईन लावली ना, जसं की आपण वाढदिवस मोठं घेतलं, समारंभ छोटं घेतला, जसं की इथून कॉपी करू आपण. कट करून घेऊ हे. तर करू ओके. आता इथे थोडंसं स्पेस करू आणि याला करू ओके. आता ओके केल्यानंतर याला थोडं मोठ्या साईजमध्ये करू. याला करू डिलीट आणि इथे करू पेस्ट. पेस्ट केल्यानंतर आणि थोडंसं लहान साईजमध्ये तुम्ही बघू शकता. असं तुम्ही थोडं काही थोडंफार जरी हे लावलं ना माइंड, की नाही, नाही अशा प्रकारे थोडं, ते एकदम खतरनाक लेव्हलचे Google फॉन्ट पण दिसतात. आणि त्यानंतर आपला हे थोडं बॅक करू आपण. दोन्ही एकत्र घेऊ. ठीक आहे. त्यानंतर आपण पॉपिन्स फॉन्ट. पॉपिन्स फॉन्टची आपण पूर्ण फॅमिली दिली तुम्हाला. पॉपिन्समध्ये तुम्ही रेग्युलर आहे, नंतर मीडियम आहे, बोल्ड आहे, लाईट आहे. पॉपिन्स फॉन्टची पूर्ण फॅमिली आहे. जसं की इथे बघू शकता तुम्ही एक्स्ट्रा लाईट, सेमी बोल्ड, बोल्ड इथे वरती बघा चेंजेस होताना दिसत असतील तुम्हाला. नंतर मीडियम आहे, एक्स्ट्रा बोल्ड आहे, ब्लॅक आहे, रेग्युलर, इटॅलिक सगळे फॉन्ट आहे आणि हे इझिलीरित्या तुम्ही इंग्लिशमध्ये सुद्धा ॲड करू शकता. त्यानंतर आपला चांगला म्हणजे एकदम भारीचा फॉन्ट जसं की आर्या बोल्ड. हा बघू शकता कसला खतरनाक फॉन्ट आहे. एकदम चांगल्यारीत्या तुम्ही हा बघू शकता फॉन्ट आणि याच्यामध्ये तुम्ही 2 फॉन्ट दिले मी तुम्हाला आर्यामध्ये. त्याच्यामध्ये एक आहे बोल्ड आणि रेग्युलर. आणि तुम्हाला जर आणखी बोल्ड हवं असेल, तर इथं स्टाईलवर क्लिक करायचं, ते बोल्डवर क्लिक करायचं, ते आणखी बोल्ड होईल. इथून तुम्ही इटॅलिक म्हणजे
याला अप्लाय नाही होणार तो. अंडरलाईन पण करू शकता लाईन. इथून इटॅलिकमध्ये पण कन्व्हर्ट करू शकता. इथे आपण बॅक करून घेऊया. ओके. आता त्यानंतर आपला फॉन्ट आहे की टेको. टेको फॉन्ट हा पण तुम्ही हेडिंगला यूज करू शकता. हा पण दिसायला खूप जसे कोचिंग क्लासेसचे वगैरे नाही का पोस्टर असतात, त्यामध्ये तुम्ही इझिलीरित्या ॲड करू शकता हे फॉन्ट. दिसायला पण म्हणजे तुम्हाला कन्व्हर्ट करायला वगैरे नाही का टायपिंग करायला खूप टाईम नसेल. इझिलीरित्या हे फॉन्ट यूज करून घ्यायचे. एकदम दिसायला भारी दिसतात हे फॉन्ट. जसं टायपोग्राफी सारखे बघा. असं आपण वाढदिवस घेतला त्यानंतर त्याला थोडंसं काही तुमच्या माइंडमध्ये जसं-जसं गोष्टी येतात तसं-तसं तुम्ही ॲडजस्ट करत जायचे टेक्स्ट. ते दिसायला आणखी भारी-भारी वाटत जातात फॉन्ट. आणि त्यानंतर आपला फॉन्ट आहे हिंद. तर हिंद फॉन्ट जो आहे ना, हिंद फॉन्ट तुम्ही कोणत्या पण डिझाइनमध्ये सेकंड फॉन्ट म्हणून वापरू शकता. जसं की सेकंड म्हणजे कसं, आता बघा आपण लग्नपत्रिकेमध्ये आपलं फर्स्ट काय असतं, फर्स्ट नाव, नवरीचं नाव किंवा नवरदेवचं नाव, असं हे झालं आपलं मेन, नाही का. सेकंड फॉन्ट म्हणजे आता आपण त्याची इन्फॉर्मेशन घरच्यांची, आई-बाबाचं नाव बुवा, त्यांच्या गावाचं नाव वगैरे, ते सेकंड इन्फॉर्मेशन. त्यासाठी तुम्ही इझिलीरित्या हा जो हिंद लाईट आहे, हिंद रेग्युलर आहे, हे यूज करू शकता तुम्ही. आणि त्यासोबतच जो आपण बालो फॉन्ट दिलाय तुम्हाला नाही का, हां, हा पण तुम्ही सेकंड इन्फॉर्मेशनला यूज करू शकता. दिसायला पण बऱ्याच डिझाइनमध्ये माझे मी Google फॉन्टच यूज केलेले आहेत लग्नपत्रिकेमध्ये. शिल्पीची फॉन्ट यूज करू शकता. पण जर वेळ नसेल तर मग थोडं अर्जंटमध्ये असेल डिझाइन तर तुम्ही Google फॉन्ट सुद्धा यूज करू शकता. दिसायला पण चांगले वाटतात असं काही नाही. आणि त्यानंतर आपलं फॉन्ट आहे एक मिनिट, आता तुम्हाला कोणतं फॉन्ट दिलंय मी नंतर, काही-काही फॉन्ट दिसत नाहीये तिथे. जसं की आपण तुम्हाला फॉन्ट दिला होता एक शरद. हा फॉन्ट एकदम भारी आहे. बघू शकता तुम्ही कसला खतरनाकरीत्या दिसते. तुम्ही ना कोणत्या डिझाइनमध्ये नाही का, आता रिसेंटली गणपतीच्या आता आपला गणपती बाप्पा बसलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे की खूप साऱ्या याच्यामध्ये ना हे फॉन्ट आहे. जसं की तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जसं की इथे आपण पहा तुम्हाला. तुम्ही बऱ्याच ठिकाणी हा बघितला असेल फॉन्ट. खूप खूप वेळा हा यूज केला जातो. तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. डॉट, डॉट इथे करायचं ॲड. 1 मिनिट. बघा कसला खतरनाक फॉन्ट दिसते. एकदम डिझाइनमध्ये तुम्ही सिंपलरित्या ह्या फॉन्ट यूज करू शकता. इथून कलर वगैरे काही चेंज करायचं तुम्हाला, ते करू शकता. दिसायला एक नंबर दिसतो हा फॉन्ट. जसं की हा आणि पुला, ज्याला यारच आपण पुला फॉन्ट अप्लाय केला तर तुम्ही बघू शकता कसला भारी दिसतंय हा. पुलाव फॉन्ट तर बऱ्याच डिझाइनमध्ये यूज केला जातो. शरद पण असतो. पण आपल्याला नाव नसत माहीत फॉन्टचे. बाकी दिसायला माहिती आहे आपल्याला फॉन्ट, की हा भारी दिसतो, हे भारी दिसतो. पण आपल्याला फॉन्ट ओळखता नाही कोणते असतात तर. तर Google फॉन्ट असतात बऱ्याच वेळा. खूप सारे फॉन्ट Google फॉन्ट असतात आणि फॉन्ट कसे ओळखायचे, तर तुम्ही डिझाइन करत चला जास्तीत जास्त नाही का. आपली प्रॅक्टिस झाली, की ऑटोमॅटिक आपल्याला माहीत असतात, होत जातात फॉन्टचे नाव काय, काय नाही. आपली जशी प्रॅक्टिस झाली तशी आपल्याला फॉन्ट माहीत होतात. आणि त्यानंतर आपला फॉन्ट आहे, की Google झाला, आपला पॉपिन्स झाला नाही का. नंतर एक्स्ट्रा बोल्ड, पॉपिन्स, हिंद, कलम, आर्या, अनेक देवनागरी, मोस्ट इम्पोर्टंट फॉन्ट. हा पण तुम्ही सेकंड इन्फॉर्मेशन यूज करू शकता. जसं लाईट आहे ना, देवनागरी लाईट सेकंड इन्फॉर्मेशन म्हणून यूज करा. आणि जो बोल्ड आहे, नाही का, सेमी बोल्ड झाला, नंतर ब्लॅक झाला, हे तुम्ही इझिली त्या मोठं म्हणजे हेडिंगसाठी यूज करू शकता. जसं की नाही का तुम्हाला मी सांगितलं ते कोचिंग क्लासेस वगैरे पोस्टर, त्यामध्ये तुम्ही इझिलीरित्या हे फॉन्ट ॲड करू शकता. आणि बोल्ड असल्यामुळे काही प्रॉब्लेम पण येणार नाही तुम्हाला. आणि जर नवरी नवरदेवाच्या नावानंतर तुम्हाला जर फॅमिलीची इन्फॉर्मेशन ॲड करायची पत्रिकेमध्ये, तुम्ही इझिलीरित्या इथून हे ॲड करू शकता. एक्स्ट्रा लाईट किंवा रेग्युलरमध्ये अनेक देवनागरी फॉन्ट यूज करू शकता. साईज थोडी व्यवस्थित घ्यायची, बाकी येऊन जातं. मी सजेस्ट करेल की जे बालो आणि कोणता फॉन्ट होता आपला? बालो आणि हिंद, हा बेस्ट राहील तुम्हाला सेकंड इन्फॉर्मेशनसाठी. यापेक्षा पण ते 2 फॉन्ट चांगले दिसतात पत्रिकेमध्ये. आपले श्रीलिपी पण फॉन्ट असतात, पण हे फॉन्ट पण तुम्ही नक्की यूज करून बघा तुमच्या डिझाइनमध्ये, लग्नपत्रिकेमध्ये. दिसायला खूप छान दिसतात ते फॉन्ट. आणि त्यानंतर आपला फॉन्ट आहे, आता कोणतं फॉन्ट राहिलं तुम्हाला द्यायचं? जे की रोजा वन फॉन्ट राहिला. आता रोजा फॉन्ट जर तुम्ही बघितला तर हे पण आपण हेडिंगला यूज करू शकतो. दिसायला पण खूप मस्त फॉन्ट आणि एकदम सिंपलरित्या तुम्ही यूज करू शकता कुठे पण. बघा, तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. बघू शकता कसला फॉन्ट दिसत आहे. त्यानंतर आपला आहे यात्रा, यात्रा वन. हा पण खूप चांगला फॉन्ट आहे. बघा तुम्ही इझिलीरित्या तुमच्या डिझाइनमध्ये यूज करू शकता आणि खूप चांगले-चांगले फॉन्ट आहे. असं कंपल्सरी नाही की नंतर त्यानंतर अमिताभ बोल्ड आहे, नंतर अमिताभ बोल्ड, अमिता रेग्युलर तुम्ही यूज करू शकता फॉन्ट तुमच्या डिझाइनमध्ये.
असं कंपल्सरी नाही की तुम्ही इन्फिनिटी किंवा डिजिट फॉन्ट तुम्ही टायटलला टाकले पाहिजे असं काही नाही. तुम्ही Google फॉन्ट जरी यूज केले तरी तुमचे डिझाइन खूप छान दिसतात. सर्वात मोठा प्रश्न की फॉन्ट कसे डाउनलोड करायचे? तर तुम्हाला काय करायचं आपल्या चॅनलला करायचं सबस्क्राईब. त्याचा करायचा स्क्रीनशॉट व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट नंबरलाच WhatsApp लिंक म्हणून एक लिंक दिली. त्यावर क्लिक करायचं WhatsAppला स्क्रीनशॉट शेअर करायचं सबस्क्राईब केल्याचा आणि खाली मेसेज टाकायचा आहे Google फॉन्ट. Google फॉन्ट मेसेज टाकला की काही तासामध्ये तुमच्या मेसेजमध्ये एक फाईल येऊन जाईल फॉन्टची. ते फाईल तुम्हाला एक्सट्रॅक्ट करायची. आर-ए-आर नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा Play Storeवरून किंवा फाईल मॅनेजरमध्ये होत असेल तर फाईल मॅनेजरमध्ये सुद्धा एक्सट्रॅक्ट करू शकता. फाईलला कुठलाही पासवर्ड नाही. तुम्ही इझिली डाउनलोड करा, एक्सट्रॅक्ट करा आणि पिक्सेल लॅबमध्ये ते फॉन्ट ॲड करा. आणि हो, तुम्हाला जर याच्या व्यतिरिक्तही आणखी फॉन्ट पाहिजे असेल, तर आपला मागचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण टॉप 5 वेबसाईट सांगितले, ज्यामध्ये आपण सांगितले की फॉन्ट कसे डाउनलोड करायचे. त्यामध्ये मी एक मराठी फॉन्ट कसे डाउनलोड करायचे, हिंदी फॉन्ट कसे डाउनलोड करायचे, ती पण एक वेबसाईट सांगितली. तुम्ही तो व्हिडिओ व्हिडिओ पण सुद्धा जाऊन बघू शकता आपल्या YouTube चॅनलला. तिथे इंग्लिश, मराठी फॉन्ट कसे डाउनलोड करायचे हे सविस्तर माहिती मी दिलेली आहे. तर तो पण व्हिडिओ जाऊन बघा. आणि सोबतच आपल्या Insta पेजला फॉलो करा, कारण की Instaला आपण डेली शॉर्ट्स व्हिडिओ पोस्ट करतो, ज्यामध्ये छोटे-छोटे आपण टिप्स अँड ट्रिक्स शिकवत असतो. सोबतच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनल सुद्धा तिथे लिंक दिली आहे. टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉइन करा, कारण की आपण ते डेली मटेरियल अपलोड करत असतो. आणि हो विसरू नका, की आपल्याला 30 दिवसामध्ये YouTubeचे 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट करायचे. लगेचच तुमच्या सर्व एडिटर मित्रांना आपल्या चॅनलची लिंक शेअर करा आणि आपलं 1000 सबस्क्रायबरचं टार्गेट कंप्लीट करा, जेणेकरून आपण लवकरच आपला ग्राफिक डिझाइनचा क्लास लॉन्च करू शकू. आजच्या व्हिडिओमध्ये तर एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.